तुकोबराय सांगतात, ऐका महिमा वडीची बोरे खाय बिल्लणीची. पण दादा तुकोबरायला प्रश्न विचारला, तुकोबराय तुम्हाला काय माहिती भगवंताची आवड त्रेतायुगातली? त्याचं कारण असं आहे धनजकर, आवड लक्षात येण्याकरता त्याला जीवनात संगत लागते. संगत घडल्याशिवाय आवड कळत. हे का मग मी तुमच्या गावाला पहिल्यांदाच आलो धनजकर, मला माहिती नाही तुम्हाला गायन आवडतं का चिंतन आवडतं का विनोद आवडतो, पण मी पुन्हा येईन. आता नाही म्हणणार, आता लक्षात आलं. माझ्या लकडे बाबांना, माझ्या ढाले गुरुजींना, माझ्या अरुण बाबांना, माझ्या आसाराम बाबाला तुम्हाला त्यांची आवड तुम्हाला माहिती, तुम्हालाही त्यांची आवड माहिती, कारण वेळोवेळी येतात ना. मी पहिल्यांदाच आलो. तसं तुकोबराला विचारलं, तुकोबराया तुम्हाला काय माहिती त्रेतायुगातले भगवंताची आवड? आवड लक्षात येण्याकरता मी दृष्टांत सांगतो बरं का, सिद्धांत करता. दृष्टांत याच्याकरता सांगावं लागतं का सिद्धांत लक्षात येण्याकरता. संगत घडल्याशिवाय आवड कळत. माय तुमची लेक नांदायला गेली ना, बरं तुम्ही इथं नांदायला आल्या होत्या ना, आल्या. मग आल्याबरोबर माय तुम्हाला माहिती होतं का सासूला काय आवडतं, सासऱ्याला काय आवडतं, दिराला काय आवडतं, भायला काय आवडतं? नाही ना. तुमची लेक नांदायला गेली, सिद्धांत करता कधी गोडे बरं का, सिद्धांत मला संगती लावायची. लेक नांदायला गेली, 1 महिन्याचा त्या परिवाराशी संगत घडली. आता तिला माहेरी यायचं होतं, म्हणून हा गडी बसला गाडीवर. कोण? तिचा पती. आता त्याला कुठं जायचं होतं? सासरवाडीला. मग मला सांगा, माहेरातला आनंद आपल्याला का त्यांना? त्यांना. आपल्याला काय धनाचं राहिलं तरी सारखं आणि सासरवाडी गेलं तरी म्हणजे आपल्याला म्हणीप्रमाणे येडीला माहेर सारखं आणि सासरे सारखं. ती माहेरात गेल्याबरोबर सांगितलं, आई तू त्यांना स्वयंपाक करणार आहे बाई, तुझ्या जावई बापूला. हो ग माय, आता मी स्वयंपाक करणार, पण एक काम कर माय, त्यांना वांग्याची भाजी करू नको. का ग बाई? बाई त्यांना आवडत नाही माय. तिच्या आईनं सांगितलं, अगं तुला जेव्हा हे बघायला आले ना तेव्हा मी यांना वांग्याचीच भाजी केली. अगं आई मला तेव्हा माहिती नव्हतं ना ग. आता 1 महिन्याची संगत घडली, आता आवड कळाली. बाबा नाही बोलायचं, सुटली. जे जे झाले, येतो जातो आम्ही देवाची, तुका म्हणे का. म्हणून तुकोबराय त्रेतायुगातल्या भगवंताच्या आवडीचा महिमा सांगतात. आता आहे का, भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला शबर, त्या शबराची कन्या आहे शबरी. लहानची मोठी झाली, लग्नाच्या वयात आलेली शबरी, लग्न सोहळा जमला माय शबरीचा. आता आहे का. म्हणून बाप बाजार करण्याकरता गेला रे धनजकर, पण 1000 बोकड्याची दावण अशी दारामध्ये बांधली. आणि शबरीने विचारलं, बाबा ओ बाबा ही मुकी प्राणी कशा करता आणली? शबरी तुला माहिती नाही ग, तुझं लग्न आहे ना शबरी. आणि आलेली जी वऱ्हाडी मंडळी आहेत ना शबरी, त्या वऱ्हाडी मंडळीला जेवण म्हणून मेजवानी द्यायची शबरी. शबरीच्या डोळ्यातून पाणी आलं, माय माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होतं असेल तर लग्न करून काय उपयोगी? धनजकर मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे दादेव, कशाला घाबरली शबरी? बोला की पापाला. कशाला 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 ग माय? पापाला. आणि हे धनजकर जीवनात 2च गोष्टीला घाबरा रे. एक पापाला घाबरा आणि दुसरी गोष्ट आहे आमच्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा राजे. अरे जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला, आणि जो आमच्या बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला माझ्या राजा. पोरांना कष्टाचं जीवन असतं रे आपल्या बापाचं, कधीतरी जाणून घ्या आपल्या बापाला. तुकोबरांची भाषा सांगतो बरं का त्याला, मी बोगस नाही बोलणार. पोरांना आपण याच्याकरता आलो रे या मृत्यूलोकामध्ये, शांतिरूपी नव्हे कोणाचा वाईट आणि वाढवी महत्व वडिलांची. आपण मायबापाचं नाव घालवण्याकरता नाही आलो, वाढवण्याकरता आलो. तुकोबरांची भाषा. म्हणून पोरांनो सुंदर मित्र करा रे जीवा भावाचा एक आपल्या जीवनामध्ये, जो मित्र कधी आयुष्याला धोका देणार नाही. एक वाक्य घरी घेऊन जा धनजकर पोरांनो, माझ्या जीव लागणं. 1000 मूर्खायचा हात आपल्या खांदे असल्यापेक्षा पोरांनो, ऐकताल ना, 1000 मूर्खायचा हात आपल्या खांदे असल्यापेक्षा पोरांनो एका सज्जन मित्राचा हात जर आपल्या खांदे असेल ना, आपल्या आयुष्याला कधी एक जीवा भावाचा मित्र असावा आपल्या जीवनात. ऐका ग माझ्या बहिणीनो, एक जीवा भावाची मैत्रीण असावी ताई आपल्या जीवनात, जी मैत्रीण कधी आपल्या आयुष्याला धोका देणार नाही. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. अख्ख्या जगानं पाहिलं, केरला नावाची स्टोरी आहे, चित्रपट वाईट नाही. एकच पाकिस्तानी होती, एकच तिघींचा घात केला बरोबर. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते. का तळमळीनं बोललो, आज मैत्रिणीच्या नादात पोरी सुद्धा मायबापाला धोका द्यायला लागल्यात. येणारा काळ एकदा वाईट येत चालला. सावधान, आम्ही कुठेतरी जागा झालं पाहिजे, घाबरलं पाहिजे पोरांनो. अरे तुम्ही 100-200 रुपये ज्याच्या टाकून यायची आणि गल्लीमध्ये चौकात आले 2-4 पोरांना तुम्हाला मारायचं. जर तुमच्या बापाला जर कळालं ना पोरं, तुमच्या बापाला कधी बरं नाही वाटत राजे. ऐका ताई, एकुलता एक मुलगा होता बापाला.
पण मुलीला पाहिलं का बापाला असं वाटायचं, पांडुरंगा मी काय पापी बापी, मला मुलगी झाली असती तर किती आनंद झाला असता मला. देवाला नवस केला. गरीबाची हाईक सुद्धा देव ऐकतो बरं का दादा. म्हणून गोड मुलगी झाली बापाला. ताई, मुलीचा जन्म झाल्याबरोबर गावानं जन्माचे पेढे वाटलेत पोरीच्या. ताई, आपल्या जीवनाला लय आनंद असतो आणि सगळ्यात आनंद आपल्या बापाला लय असतो ताई. आता आहे का, एक मुलगी एक मुलगा. आमच्या बापानं फक्त कष्ट करायचे आणि लेकाच्या लेकीच्या शाळेला खर्च करायचे. 10वीला गेली पोरगी, 12वीला गेली. आणि एक दिवस अनोळखी माणसानं सांगितलं, पाटील तुमची लेक का नाही, तुमची पोरगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली मला. बापानं ऐकल्याबरोबर सांगितलं, ओ बोलू नका सावत्र माझ्या मुलीबद्दल, विश्वास आहे माझ्या पोरीवर माझा. ताई, आपला बापाचा लय विश्वास असतो ताई आपल्यावर. पण शिक्षण घेत असताना आमच्या बापाच्या जीवनातला विश्वासघात होईल असं कधी जीवनात चुकीचं पाऊल उतरायचं नाही. माझ्या ताईनं कधीच उचलायचं नाही. घ्या आमच्या बापाला कधीतरी समजून की आमचा बाप किती कष्टाचं जीवन जगतो. उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाने, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा कला, ओटामंदी हसू जरी कनावा कला. घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची दापर, लई अवघड आय गडा उमगाया बापर. उमगाया लई अवघड आय गडा उमगाया बापर. उमगाया की आमच्या बापाला कधीतरी समजून पोरांना. अनोळखी माणसानं सांगितलं मुलीबद्दल, विश्वास नाही पटला ताई आपल्या बापाला. दुसऱ्या दिवशी पोरगी कॉलेजला गेली तर संध्याकाळी घरालाच नाही आली रे धनजकर. आपल्या पोरी सुद्धा लय डेरिंग बाजा झाल्या सध्या. रातोरात पोरगी डॉक्युमेंट करून आली, पहाट नाही झाली तर बापाच्या तोंडावशी कागदपत्र फेकून दिली. आणि पोरीने सांगितलं, बाबा लग्न करेल तर याच्याशी, नाही तर मरून जाईल. बापाच्या डोळ्यातून पाणी आलं माय. बापानं सांगितलं, हात जोडले पोरी समोर, सांगितलं, लेकी पोरी तुझा जन्म झाला तेव्हा गावात पेढे वाटले मायम्या तुझ्या जन्माची. आणि आता जर या समाजाला कळलं, या गावाला कळलं तर आता काय करणार मी. जाणून घ्या आमच्या बापाला कधीतरी. पोरीने सांगितलं, बाबा लग्न करेल त्याची क्षेत्र मरून जाईल. डोळ्यात देखत बापाच्या पोरगी नेऊन गेलीत. ए धनजगर, भगवान के दरबार में दे रे लेकिन अंधेर ने. हा 10वा दिवस नाही उजाडला रे, एवढा तो मारायला लागला, आता प्यायला लागला. आता पोरीला पश्चाताप झाला. आता पश्चाताप करून काय उपयोग आहे. ही जुनी माणसं वेडी होती का ताई. आमच्या मनाने स्वतःने निर्णय घेतो म्हणजे काय. अगं ही जुनी माणसं अशी होती, गावात संबंध पाहायचा म्हणजे गावाला विचारायचे आधी कसा आहे तो परिवार, शेजारच्याला विचारायचं कसा आहे मुलगा. वेडी होती की जुनी माणसं. रात्री 12 वाजेपर्यंत पोरीला काठीनं मारलं. 12:30ला कंबरड्यात लात मारले. सांग जाय तुझ्या बापाला म्हणा तेवढी इस्टेट माझ्या नावावर कर. ऐकत आहे आता. पहाटी पोरगी माहेरात आली बापाच्या घराला. मायबापाच्या घराजवळ आली तर मायबापाच्या दाराला टाळा लागलेला होता, कुलूप. आणि शेजारची चुलती ना झाडलोटच करत होती तिचीवाली चुलती. आणि म्हणून शेजारच्या काकूला विचारलं, काकू माझे आई वडील कुठे गेलेत काकू. ए पोरी, ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर निघून गेली ना, तू हा रस्ता धरला आणि तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. पोरी बालपणामध्ये तुझ्या बापानं झाड लावलेलं होतं, मोठं झालेलं होतं. सण नाही झालं पोरी, तुझ्या बापाला एक दोर घेतला आणि त्याच लावलेल्या झाडाला तुझ्या बापानं फाशी घेऊन टाकली पोरी. मग काकू माझी आई कुठे आहेत. आई पोरी बाप घराला येईना म्हणून आई पाहण्याकरता गेली तुझ्या बापाला. तुझ्या बापानं फाशी घेतलेली पाहिली तर तुझ्या आईला पण नाही सण झाली पोरी. दुसरा दोर तुझ्या आईनं पण घेतला
आणि ज्या झाडाला बापान फाशी घेतली दुसऱ्या पांडीला तुझ्या आईनं पण फाशी घेऊन टाकली पोरी. पोरीचा प्रश्न होता आता काकू काकू मग माझा सोन्यासारखा भाऊ कुठे आहेत काकू? ऐक पोरी, अगं मायबाप घराला येणं म्हणून भाऊ पाहण्याकरता गेला तर मायबापानं फाशी घेतलेली पाहिली. नाही बरं वाटलं तुझ्या भावाला. औषधाची बाटली पडलेली होती का जवळच, ती औषधाची बाटली घेतली आणि घट घट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला पोरी. अरे आमच्या वागण्यामुळे आमच्या बोलण्यामुळे जर आमच्या मायबापाच्या जीवनाची बर्बादी होत असेल आमचं जीवन तरी काय कामाचं? विठ्ठल विठ्ठल. दोन गोष्टीला घाबरलंच पाहिजे, एक बाप आणि दुसरी आहे पाप. शबरी पापाला घाबरलीत राजीव. आगल्या दिवशी निर्णय घेतला या जन्माला येऊन जर पाप होत असेल तर हे संसार ही आनंद कशा करतात. निर्णय घेतला, आगल्या दिवशी निघून गेली पण देवाच्या प्राप्ती करता निघून गेली, भेटी करता. त्याला एक पवित्र साधूचा आश्रम लागला, त्या साधूचं नाव आहे मातंग ऋषी. त्या आश्रमात सेवा करायला लागली. सहजच एक दिवस गुरुदेवाने विचारलं, काय ग पोरी काय नाव तुझं? गुरुदेव माझं नाव शबरी. कशा करता आली? गुरुदेव देवाच्या भेटी करता, देवाच्या भक्ती करता, साधने करता. सगळं इतिहास सांगितलं. गुरुदेव माझ्या वडिलांनी लग्न सोहळा जमला, हजारो बोकड्याची दावण दाराशी बांधली, माझ्या दृष्टीला सहन नाही झाला, ते पाप कुठं भोगणार? म्हणल्याबरोबर गुरुदेवाने दंडवत केला शबरीला. ए शबरी भाग्यवाणी तू, परी तुझ्या बापाला कळलं नाही, माहिती तुला कळलं, तुला दंडवत करतो. हृदयातली तळमळ पाहिली. सांगितलं, ए शबरी एक दिवस कौशल्या पुत्र दशरथ नंदन तुझ्या भेटीला येणारी पोरी. असा आशीर्वाद नेऊन दिला आणि चातुर्मास संपला आणि गुरुदेव निघून गेलेत. आता शबरी फक्त वाट बघू राहिली. कोही कैयो रे प्रभु आवन की मना आश्रमात या कधी रे राम बालपण गेलं, अजून देव भेटला नाही. तारुण्य पण गेलं, अजून देव भेटला नाही. म्हातार पण आलं शबरीचं. कधी कधी शबरीला हसायचे बरं का लोक. शबरीलाच काय आपल्याला सुद्धा हसतात दादा लोक. बालाजी महाराज एखाद्यानं जर माळ घातली ना काल्याच्या दिवशी तर गावामध्ये असे काही डोमकावळे लोक राहतात. डोमकावळे लय खतरनाक जात. त्यांना पदवी गायनाचार्य नाही, मृदंगाचार्य नाही, मग कुचकाचार्य. लय खतरनाक, लय खतरनाक. कधीच माणसाला चांगलं म्हणणार नाही. अशा जातीपासून आपण बाजूला राहिलं पाहिजे दादा. तुकोबरायला हसायचे हो, ज्ञानोबरायला हसायचे ना. समाज आजच्या वारकऱ्याला कीर्तन करायला काय सोडेल राजे हो. कधी कधी लोकांचा भ्रम आहे माळ घातली का जीवनात संकट आहे. आता एखादं म्हणतो अहो बाबा आम्ही माळ घातली हो तरी संकट आहे, समोरचा वाईट वागतो. अरे थोडासा उशीर थांबा, त्याला भोगायचं अजून. आणि ज्याच्या जीवनामध्ये माळ आहे ना रे, गळ्यात माळ, आणि ज्याच्या जीवनात संकट आहे ना, आणि ज्याला संकटावर मात करता आली ना, तो खरा वारकरी राजे हो. तो खरा वारकरी. हसायचे शबरीला, शबरीला हसायचे. ए पुरी कधी येतील प्रभू तुझ्या या झोपडीमध्ये, या कुटियात? पण म्हणायची शबरी, जब मेरे राम जी का पावन होगा, सबरी के कुटिया पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, सबरी के कुटियों का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, सबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, सबरी के कुटिया का पावन होगा। जब रघुराई तबा सबको बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी। साथ साथ लखन जी का दर्शन होगा, सबरी के कुटिया का पावन होगा। जब मेरे राम जी का पावन होगा, सबरी के कुटिया का पावन होगा, पावन होगा, पावन होगा।
का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. म्हणायचे फक्त शबरी. राम आएंगे आएंगे राम आएंगे, राम आएंगे आएंगे राम आएंगे. तेरी झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. तेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. राम आएंगे तो अंगना सजाओ, दीप जला के दिवाली में सजाओ. तेरे जन्म के सारे पाप मिट जाएंगे राम आएंगे. राम आएंगे आएंगे राम आएंगे. आली आता 22 जानेवारी जवळ बरं का धनसकर मस्त पैकी. आता आली आता 22 जानेवारी. आता एकच हर घर में भी कहीं ना जय श्री राम. बोलो जय श्री राम. जय श्री राम. श्री जानेवारीला मस्तपैकी असं सेनाचा सडा टाका अंगणाशी, सुंदर रांगोळी काढा, एक ध्वज लावा घरावरती. त्या दिवशी दिवाळी आपलीवाली मस्तपैकी. 14 वर्षाचा वनवास संपला तेव्हा प्रभू अयोध्येत आले. काही काळ गेल्याच्या नंतर आमच्या बऱ्याच भाविकांनी प्राणाची आहुती दिली. आता आम्हाला न्याय मिळाला. आता प्रभूचं आगमन होणार आहे मस्तपैकी 22 जानेवारीला. आता आहे का तशी शबरी विनंती करायची. राम आएंगे आएंगे राम आएंगे. एक दिवस शबरीचं भाग्य उदयाला आलं आणि प्रभूचं आगमन झालं. कुटियामध्ये बसलेली होती शबरी. विचारलं आहे का कोणी कुटियामध्ये? विचारलं कोण? परिचय विचारला. कौशल्या पुत्र दशरथनंदन प्रभू रामचंद्र नाव ऐकल्याबरोबर शबरी पळतच गेली. प्रभूच्या चरणावर मस्तक टेकवलं. माय एवढी रडली ग, आयुष्यात रडलेली नव्हती शबरी. एवढी रडली का प्रभूचे चरण धुतले तिच्या अश्रूने. भूक लागलेली असेल प्रभूला. पळत पळत गेली. एक बोरीचं झाड होतं. बोर तोडायचं आणि टोपलीत नाही टाकायचं माय. मग आधी तोंडात टाकायचं. आंबट लागलं का फेकून द्यायचं आणि गोड लागलं का टोपलीत टाकायचं. सुंदर अशी टोपलीभर बोरे घेतली. प्रभूच्या पुढे ठेवल्याबरोबर तुकोबराय भाव सांगता. ऐका महिमा वडीची बोरे खाय बिल्लणीची. विचारलं तुकोबराया, ओ तुकोबराया असं काय दिलं शबरीनं? काय दिलं? महाराज म्हणतात जे द्यायचं ते प्रेम अभंगाचं दुसरं प्रेमाचा.
प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तर याला महाराज म्हणतात तो प्रेमाचा भुकेला तुला प्रेमाचा दुष्काळ पोही सुधाम देवाच फके मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तर याला विठोबा हातवारी करा मस्तपैकी हात 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 बहुत बढिया मस्तपैकी एका तालात टाळी वाजवायची मस्तपैकी धनजकर वा ही तुमची टाळी थांबा थांबा अशी हातवारी करा मस्तपैकी हात 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 आपल्याला गोड संतांचं भजन करायचं पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे तुका म्हणे पापी जाती संताची अजपी एका तालात टाळी झाली पाहिजे एका कर्णाचा महाराज ताला ती गाणारे ताला ती वाजवणारे ताला ती मग आपण तरी का बेतालात राहायचं एका तालात एका तालात एका तालात काय हा हा एक थांबा 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 अशा भुईमुंगा शेंगा पकडल्याने ना असं नाही असं नाही असं नाही असं हात 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 हरी असं 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 हा हा एक निवृत्तीनं न देव स्वप्न